रामकृष्ण हरी भावांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपला दिवस चालू झाला उन्हातच, त्यामुळं काही विषयच नाही. भरपूर दिवस झाले व्हिडिओ पोस्ट होत नव्हते, पण भाऊ गरमीमुळेच पोस्ट होऊन झालेत. आपल्याला पुढं गेल्यानंतर टोल नाका क्रॉस केल्यानंतर दिसलं हा हार्वेस्टर. म्हटलं हार्वेस्टर तर बघून जावं, म्हटलं कुठला आहे, किती टन तोडलंय काय. पण भाऊचा स्वॅग वेगळा होता, मस्तपैकी जोरात चाललेलं. ऑफिसमधलं काम करून गेलो तरी पण ह्यो कागलमध्ये मला परत अजून दिसला. म्हटलं ह्यो पाठलागच करायला लागलाय का काय माझा. तिथनं पुढं आपल्याला जायचं होतं पनेरीला. म्हणजे तिथनं जायचं होतं, त्यामुळे आपण त्या भागात गेल्यावर मस्त आपल्याला वाटतंय, विषयच नाही. आज अननोन लोकेशन होतं, त्यामुळं कसं जायचं काय हे नुसतं मॅपवर चालू होतं. आणि फर्स्ट ऑफ ऑल कुठं आहे हेच कळत नव्हतं. पण ज्यावेळेस आम्ही फिरायला गेलो, मी तिथं पुढं गेल्यानंतर मला जे वाटलं ते अनबिलिव्हेबल होतं. भावांनो, नेचर बघितल्यावर असं वाटायला लागलं की काय नाही, इथं सगळं शून्य आहे. पैसा पाणी काय नाही, इथं फक्त पीस, आनंद, शांतता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. असं झाडांचं कुठं आत्तापर्यंत बघितलं का? इथं ऊन किती पर्सेंट इथे आणि सावली किती आहे बघा. इथं गाडी लावून झोपायला पाहिजे असं वाटायला आलं होतं. एक वेळ बाकी काय नाही, पण हे महत्त्वाचं आहे. आणि इथली लोक सगळी एकदम गरीब आहेत, शांत आहेत. मस्तपैकी आपलं काम भलं, आपण भलं, गरजा कमी आहेत. आणि तिथून पुढे आल्यानंतर एक वेळ असा आला की भीती वाटायला लागली मनात. ह्या पॉईंटला असं वाटायला लागलं की अरे आपण कुठं चुकून दुसरीकडे आलोय का काय. कारण आजूबाजूला काही नाही, एक माणूस दिसेना. आणि त्यात इकडं वर बघितलं तर डोंगर, इकडं बघितलं तर डोंगर, आणि असा रस्ता बघितल्यानंतर भीती वाटायला लागली. म्हटलं इथनं पहिल्यांदा रस्ता चांगला आलो, गाडी पळवलेली बरी. कारण काय, कोणच दिसत नव्हतं इथं, शाळा असून सगळं कोण नव्हतं. म्हटलं इथनं पहिल्यांदा गेलेलं बरं. कारण इथं भीती वाटणं साहजिकच आहे, कारण हा दाजीपूर अभयारण्याच्या जवळपासचा रोड आहे. आणि इथं कोणच नाही म्हटल्यावर मी गाडी पळवायलाच प्रिपेअर केलं होतं. मनात भीती होती, नवीन लोकेशन, पण ती भीती मला इथं आल्यानंतर पूर्ण गेली. हे जे लोकेशन हे जर बघितल्यानंतर ना आनंद वाटला. भावानं, कशाला जायला लागते पहाडी बघायला दुसरीकडे? तुम्ही जरा भागात या आमच्या इकडे. मामा सोडून जर इकडं दूधगंगा नदीच्या जवळ कामवाडी डॅम किंवा दाजीपूर अभयारण्याला जर आलात ना, डोंगर डोंगर बघितल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. हिरवेगार डोंगर वगैरे, कशाला दुसरीकडे जायला लागते. आपला भाग आपला एक नंबर आहे. तिथलं थोडंसं मीटिंग होती इथं या ओंकार शुगर अँड डिस्टिलरीमध्ये. ती मीटिंग आवरली आणि म्हटलं आपलं इथनं बाहेर पडलेलं बरं, कारण एवढं टेम्परेचर झालेलं की त्याला लिमिट नाही. भावांनो, सगळ्यांनी बाहेर पडताना तर पाणी 100% घेऊन पडा, कारण बाहेर पडणं गरजेचं आहे. घरदार चालवायचं म्हटलं तर बाहेर पडणं गरजेचं आहे. पण आपली जबाबदारी आपण घ्यायची आहे. पाणी, टोपी कंपल्सरी, एकदम हलका फुलका शर्ट, त्याशिवाय आपल्याला चालत नाही. हे लोकेशन बघा, मस्तपैकी भरपूर वेळ इथं थांबलो होतो, पण झाडं नसल्यामुळं जास्त वेळ थांबता आला नाही. आणि त्यात हा ग्रुप बघा, पातेली, गॅसची शेगडी सगळे घेऊन जेवण करायसाठी गेला. तिथून पुढं आलो बिद्रीमध्ये दूधगंगा शुगर फॅक्टरीमध्ये. इथं थोडंसं काम होतं, इथलं आवरलं काम. आणि इथं एक फोटो बघितला, इंदिरा गांधीजींचा फोटो होता इथं. आणि भरपूर नेत्या मंडळींचे फोटो तिथं लावलेले होते. मग आपला परतीचा प्रवास चालू केला, कारण भरपूर लांब होतो मी घरापासून आणि ऊन भरपूर झालेलं. आणि त्यात ही लाल परी मला दिसली. लाल परी ओव्हरटेक करायला हॉर्न मारत आलेली पाठीमागं. म्हटलं जा बाबा जा, उगाच काय हे करायला आले. आपण कळंबा रोडला चाललेलो, कळंबा बिदर रोडला होतो. लोकेशन इथलं पण मस्त आहे, पण पावसाळा असल्यामुळं लोकेशन असं ह्याचं होतं, सुक्कं सुक्कं लोकेशन होतं. मग तिथून निघालो, आपण ऑफिसमध्ये आलो. ऑफिसमध्ये शोरूममध्ये थोडंसं काम होतं माझं, ते काम निपटलं आणि घरचा रस्ता धरला. दिवस मावळतीला आला होता, उन्हाची तीव्रता कमी झाली होती. आणि ते एकच सांगत होतं की मी आत्ता चाललोय, पण मी उद्या येणारच आहे. दिवस बदलत असतात, सकाळची रात्र होती, रात्रीचा दिवस होतो. तसंच आपल्या लाईफमध्ये पण आहे. वाईट वेळ निघून जाते, फक्त वेळेला
त्याला त्याचा वेळ देणं गरजेचं आहे. आपलं कष्ट तर आहेच, पण वेळेला वेळ देणं गरजेचं आहे. तिथून आलो घरी, पार्सल आणलं होतं. मिसेसची तब्येत ठीक नव्हती. आपलं बाहेरच जेवण, कारण उकाडा भरपूर झालेला आहे. समर्थ राजे जेवायला बसलेले. स्वामिनी परत खेळायला लागली. दिवसाचा कंटाळा जो जातो तो ह्याच्यातच जातो. दिवसभराचा कंटाळा क्षणात निघून जायची एकमेव गोळी म्हटली तर लहान मुलं. सगळं आपण जे करतोय ते त्यांच्यासाठीच करतोय. भावांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा भावांनो. थँक्यू.